आजच्या कीर्तनाकरिता अभंग जो घेतला आहे तो मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंग गाथेतील उत्कृष्ट असा अभंग असून आपलं गाव कसं असावं, गावातला मानव कसा असावा हे सांगणारा हा अभंग आहे. महाराज म्हणतात, जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं. काही काही लोक उभे आहे त्यांना मी विनंती करतो हात जोडून, त्यांनी मंडपामध्ये या. हे तर तिकडेच पोहोचून राहिलं, बाहेर काय कर तू इकडे आतमध्ये या. जे उभे आहे ना त्यांनी उभे राहू नका. काही लोक मुद्दाम हो वावर गेलं तरी चालून म्हणते पण पावर नाही हटला पाहिजे. हो काही मुद्दाम उभे राहायचे, घेणं नाही देणं नाही. हो तशी परिस्थिती आहे ना. महाराज म्हणतात, जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं, भक्ती भावानं जेव्हा मी पाहिलं, माझ्या गावाचं मंदिर शोभलं, माझ्या गावाचं मंदिर शोभलं. भावानं जेव्हा मी पाहिलं, जीवा भावानं जेव्हा मी पाहिलं, माझ्या गावाचं मंदिर. महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग गाथा, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण आजकाल कसं होऊन राहिलं आपल्या समाजात, कसं होऊन राहिलं, ज्ञानेश्वरी आणली वाचून पाहायची नाही. माझं कीर्तन हे थोडस वेगळ्या पद्धतीचं आहे. कीर्तनाचे 3 प्रकार, एक वारकरी कीर्तन, एक नारदीय कीर्तन आणि एक राष्ट्रीय कीर्तन. हे आहे राष्ट्रीय कीर्तन. फेटा बांधून मी कीर्तन करत नाही, पण 3रं कीर्तन होय फेटा बांधून ती चालू केलं मी. म्हणजे तुम्हाला माहित आहे सप्तखंजिरी वादगाव सत्यपाल महाराज माझे गुरु. चला ही सुरुवात करायचं म्हणून आपल्या गावामध्ये महाराजांनी सेवा करण्याची संधी दिली. त्यांची सोबत सुद्धा खूप आभार. त्यांनी दिली काही सेवा नाही. भाग्य कुणाला लाभे, भाग्य कुणाला लाभे, भाग्य कुणाला लाभे, भाग्य कुणाला लाभे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, बहुत पुण्य असता पाठी, बहुत पुण्य असता पाठी, तेव्हाच मिळे संत संगती. संताची संगत केव्हा होत असते महाराज, जेव्हा अनेक जन्माचं भाग्य आपल्या वाटेला असेल तेव्हा संत हे भेटत असतात. जन्मजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मजन्मे आम्ही बहु पुण्य केले. आता जितके लोक आहेत तितके माझ्यासाठी पुरे आहे, भरपूर झाले. आपल्याला गर्दीची गरज नाही, आपल्याला गर्दी पाहिजे. एक माणूस या ठिकाणी करोडाचा बसलाय, करोडाचा बसला आहे. ते बाकीचे लोक काहून नाही आले त्याचं कारण सांगू का? नाही सांगू की नाही सांगू? नाही सांगू? बरं जाऊ द्या, नाही सांगत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला माऊली. आणि या ग्रंथामध्ये 41 अध्याय लिहिले. या 41 अध्यायामध्ये 5,500 ओव्या आणि 20,000 चरण लिहिले. आणि या ग्रामगीतेमध्ये महाराज 7 धर्म सांगतात. किती? 7. आता धर्म जर म्हणलं तर डोकंच खराब करायचं काम आहे ना. धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुसलमान धर्म. तुम्ही म्हणा येईन भक्तच काही काढलं बा महाराज, धर्माचंच काढलं बा म्हणा, पण हे धर्म नाही. आज मला आनंद वाटला, आनंद, कारण माझ्या कीर्तनामध्ये बौद्ध वर्गीय सुद्धा लोक आहेत. त्याच्यासाठी टाळ्या वाजून द्या. हो, कारण आपलं कीर्तनही तसंच आहे. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. महाराज काय म्हणतात,
मानव का धर्म क्या है, मिलती है राह इसमें हो। धर्म क्या है, मिलती है राह में। मानव का धर्म क्या है, मिलती है राह इसमें हो। धर्म क्या है, मिलती है चाहता भला सभी का, चाहता भला सभी का, मंदिर है हमारा सबके लिए खुला है, सबके लिए खुला है। मंदिर है हमारा सबके लिए खुला है, मंदिर क्रांतीमध्ये 7 धर्म सांगतात, त्यातला पहिला धर्म आहे व्यक्ती धर्म। या पृथ्वीच्या पाठीवर मी मानव म्हणून जन्माला आलो, माझं कर्तव्य काय असलं पाहिजे। पण आज माणूस आपलं कर्तव्य विसरलेला आहे, संस्कृती तर राहिलीच नाही, सुसंस्कार तर दिसतच नाही। महाराज बापापासून शिकावं संघर्ष करणं, कोणापासून शिकावं? आपल्या वडिलापासून संघर्ष करणं शिका, आईपासून संस्कार शिका, आणि बाकीचं तर सगळं जगत शिकवते, बाकीचं सगळं व्यवहार जगत शिकवते। महाराज पहिला धर्म सांगतात व्यक्ती धर्म। मी या पृथ्वीच्या पाठीवर मानव म्हणून जन्माला आलो, माझं कर्तव्य काय असलं पाहिजे। मानवाचा धर्म याचं पालन केलं आमचा नामदेव महाराजांनी। महाराज पहिला धर्म सांगतात व्यक्ती धर्म, आणि या व्यक्ती धर्माचं पालन केलं आमचं नामदेव महाराजांनी। महाराज एकादशीचा दिवस, आणि या एकादशीच्या दिवशी सर्वांना उपवास असते ना, कोण कोण उपवास करते एकादशीचा? हात वरती करा। कोण कोण उपवास करत असते? बाकीचे दिवस उपवास नाही राहत। ज्यांना ज्यांना एकादशीचाच उपवास असते ते चांगले, म्हणजे बारमासी उपवास चालू देते। बारमासी म्हणजे सोमवारचं, मंगळवारचा बी, बुधवारचा बी, गुरुवारचा ह्या बोवा थो बोवा, शुक्रवारची मंगळा गौरी, आणि शनिवार निघा म्हणजे मग हनुमंतरायाचा। फक्त रविवार या दिवशी सुट्टी देते महाराज। कायसाठी मग वावर कायसाठी पेरायला होता? उपास करून मरानं फक्त पंधरवाडीतून जी एकादश असते ना महाराज, ती एकादशी करायची। महाराजचं प्रमाण आहे, चला चला पंढरीची व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी। फक्त महाराज एकादशीचाच व्रत करा, आणि या दिवशी शरीराला आराम द्या। पण काही पाह्या, काही महिला मंडळी, बापू सावनेरले चालला का रे, माझ्यासाठी एक अर्धा किलो शेप घेऊन येतो, एखादी दर्जन केळं घेऊन येतो। ह्या उपवास खादोड्या उपवास। अरे एकादशीचा दिवस, आणि नामदेव महाराजांना अखंड उपवास राहत होता महाराज। त्या दिवशी पाणी सुद्धा घेत नव्हते। आणि मग एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कोणता दिवस असते तो? महिला मंडळी बोलत चला तुम्ही, हा बारस आहे ना, बारस। या बारसाच्या दिवशी नामदेव महाराजांनी महाराज सकाळी उठले, अंघोळ वगैरे केली, स्वयंपाक बनवला, पांडुरंगासाठी सुंदर असं नैवेद्य तयार केलं।
पांडुरंगासाठी सुंदर नैवेद्य तयार केला महाराज. आणि या नैवेद्याला पाणी घालण्यासाठी हातामध्ये लोटा घेतलेला आहे आणि गंगेवर पाणी आणण्यासाठी गेले महाराज. पाणी आणायला गेले, कुत्र्यानं संधी साधली. कुत्र्यानं साधली संधी. कुत्र हे घरामध्ये शिरलेलं आहे आणि पूर्ण जे पोळीची चवडची चवड ती दौडी असते ना, आपल्या भाषेत काय म्हणते त्याले? हो, भाषेचाही लय प्रॉब्लेम आहे महाराज. भागाभागातली भाषा. एका गावात तिकडे आम्ही गेलो झाडीपट्टी एरियामध्ये, तर ते मावशी काय म्हणे, ज्याच्याकडे आमचं मुक्काम जेवण वगैरे होतं की नाही, ते मावशी काय म्हणे, महाराज आता तुमचं सगळं निपटलं म्हणे, तेच आता तुम्ही झोपा म्हणे, तेच सकाळी उठ जा म्हणे, तेच डब्बा घे जा म्हणे, तेच संडासकडे जा जा म्हणे, आणि तेच नाश्ता करून घेता भागाभागाची भाषा. हो. आणि त्या एकादशीच्या दिवशी नामदेव महाराज गंगेवर नैवेद्याला पाणी घालण्यासाठी, पाणी आणायला, जल आणण्यासाठी गेले. कुत्र्यानं संधी साधली मावशी. ते घरामध्ये शिरलं आणि ते पोळीची दौडी असते की नाही, ती पूर्ण तोंडामध्ये पकडली आणि घेऊन पडायला लागलं. नामदेव महाराजांचं लक्ष गेलं. नामदेव महाराजांचं लक्ष गेलं. नामदेव महाराज हातामध्ये काठी घेतली असून ते नाही, टेम्प पकडलं असं. यायच्या जागी तुम्ही जर राहिले असते तर देत ना. पण आमचे नामदेव महाराज संत कसे असतात? संत हे उदार मनाचे असतात.